परभणीतील गंगाखेड येथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी तालुक्यातील राणी सावरगाव येथे उघडकीस आली आहे। तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आलाय। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील लहुजी नगरमधील रहिवासी माधव दगडोबा शिंदे वय वर्ष 38 हा तरुण मंगळवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे 3 ते 4 वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी राणी सावरगाव येथील देवी मंदिराच्या पाठीमागील तलावात गेला होता। तलावाच्या काठावर ठेवलेले त्याचे कपडे पाहून काही तरुणांनी याची माहिती त्याच्या घरी व पोलीस प्रशासनाला कळवत गावातील शुभम गणेश जिलेवाड, आरुल सुलतान आत्तार व भोई समाज बांधव तसेच पोहणाऱ्या तरुणांनी सायंकाळपर्यंत बुडालेल्या तरुणाचा तलावात शोध घेतला, मात्र तो काही मिळून आला नाही। घटनेची माहिती समजताच पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, जमादार मुंजाभाऊ पायघन, पोलीस शिपाई मुंजाभाऊ पवार, नायब तहसीलदार मोहम्मद अजीम मोहम्मद सरवर, मंडळ अधिकारी चंद्रकांत साळवे, तलाठी शंकर गोरे गव्हाणे, सचिन सरोदे, संतोष भारसाकळे, गोविंद मैड चतरवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली। दुसऱ्या दिवशी बुधवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पुन्हा शोध मोहीम करत गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले असता दुपारी 2 वाजताच्या सुमारास माधव दगडोबा शिंदे यांचा मृतदेह मिळून आला। या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला असून या प्रकरणी मयत तरुणाचा भाऊ बालासाहेब दगडोबा शिंदे वय वर्ष 53 वर्ष यांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळदरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी असा परिवार आहे।